कशा प्रकारचे प्रश्न आलेले आपण ते पाहतोय. आजचा आपला जो प्रश्नसंच आहे तो आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी 2 फेब्रुवारी 2025 ला झाली होती. या पेपरमध्ये विज्ञान विषयावर जे काही प्रश्न आलेले आहे आपण ते सोडून पाहणार आहोत. 15 सेकंदाचा वेळ आहे. नाही जमलं तर स्पष्टीकरणाचंही सांगणार आहोत. पण फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्याला पीवायक्यूचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. पीवायक्यूचं अनालिसिस करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा होतो की आयोगाला प्रश्न कशा प्रकारचे विचारायचे आहेत ते समजताना आयोगाच्या दृष्टीने महत्वाचे टॉपिक कोणते आहे ते सुद्धा आपल्याला समजतं. चला आपण आता डिटेल मध्ये पाहू. पहा बरं, जमतो का पहिला प्रश्न? मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न व्यवस्थित वाचला तर लक्षात येतं की प्रश्न जरी अवघड असला तरी सुद्धा आयोगासाठी सगळ्यात महत्वाचा जर टॉपिक असला ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतं तो आहे वनस्पतीचे किंवा प्राण्यांचे वर्गीकरण. आणि वनस्पतीचे वर्गीकरण ज्याच्या वेळेस आयोग विचारतं त्यावेळेस शैवाल गटावर प्रश्न विचारतं म्हणजे विचारतच. आता गट क ची जी एक्झाम झाली जून 2025 मध्ये त्यामध्ये सुद्धा या शैवाल गटावर प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे तात्पर्य काय लक्षात घ्यायचं तर वनस्पतीचे वर्गीकरण हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये वनस्पतीच्या किंवा प्राण्यांच्या वर्गीकरणावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. या ठिकाणी तुम्हाला एका साईडला शेवाळाचे गट दिलेले आहेत, दुसरीकडे तुम्हाला त्यांची उदाहरणं दिलेली तुम्हाला ते ओळखायचे. जसं हिरवं शेवाळाचं उदाहरण जर लक्षात घेतलं तर स्पायरोगार आणि फक्त एक जरी जोडी जुळली तर बाकीच्या सगळ्या जोड्या जुळतात. या ठिकाणी मराठीमध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा इथं इंग्लिश मध्ये खूप लक्षात ठेवा कारण की याच्यावर बरेच प्रश्न बनतात. जसं क्लोरोफायसियाई, त्याच्यानंतर फायोफायसियाई, त्याच्यानंतर रोडोफायसियाई आणि झांथोफायसियाई. आता हे जे गट आहे याचे एक्झाम्पल पुढे दिलेले आहे. कॉन्सेप्ट पक्का करण्यासाठी पुढची इमेज पाहून घ्या. ही जी डाव्या साईडला दिलेली आहे ही आहे तपकिरी शैवाळ, हे आहे हिरवं शैवाळ, हे आहे पिवळं शैवाळ आणि हे आहे लाल शैवाळ, ज्याची उदाहरणं आपण मागच्या प्रश्नात पाहिली. वेळ परत 15 सेकंद. दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं विज्ञानाचं तर तुमच्या लक्षात येतं की आयोग दर वेळेस कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन का होईना कृषी क्षेत्रावर विचारतो विज्ञानामध्येच. जसं प्लांट हार्मोन बद्दल विचारतो किंवा वेगवेगळे पिकं जे आहेत त्या पिकांवर पडणारे जे रोग आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा 1 ते 2 प्रश्न नेहमी विचारतो. त्याच्यामध्ये सगळ्यात आवडीचा जर प्रश्न असेल एमपीसीसी किंवा आयोगाचा तो हा. काय प्रश्न आहे तर खालीलपैकी कोणते फळ पिकवणारे संप्रेरक आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड एज अ फ्रूट रिपलिंग हार्मोन? बरोबर आहे. तर फळ पिकवणारा हार्मोन कोणता आहे तर इथिलीन. आपण मार्केटमधून जे काही फळं आणतो ना त्या इथिलीनचा वापर करूनच पिकवलेले असतात. चला मग पुढची स्लाइड पाहू, अजून कॉन्सेप्ट पक्का करू. पहिल्यांदा सांगितलं तसं जे 15 प्रश्न विचारले जातात विज्ञानावर त्याच्यामध्ये 1 ते 2 प्रश्न हे कृषी आधारित असतात. जसं प्लांट हार्मोन्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट हार्मोन कोणते ते पाहिजे कारण की हा याच्यावर प्रश्न विचारतो. सगळ्यात पहिलं जे प्लांट हार्मोन आहे ज्याला आपण वनस्पती संप्रेरक म्हणतो ते आहे ऑक्झिन. ऑक्झिनचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय तर वनस्पतींची वाढ करणं आणि मुळांना नियंत्रित करणं. त्याच्यानंतर दुसरं आहे जिब्रेलिन. जिब्रेलिन कशासाठी वापरतात तर बियाणं लवकर उगवण्यासाठी जिब्रेलिनचा वापर होतो. त्याचप्रमाणे द्राक्षाचे जे मणी असते त्यांचा आकार जर तुम्हाला वाढवायचा असेल त्यावेळेस सुद्धा जिब्रेलिन हार्मोनचा वापर केला जातो. पुढचा आहे सायटोकायनिन. सायटोकायनिन पेशी विभाजनाला मदत करतं, प्रामुख्याने कळ्यांच्या वाढीसाठी मदत करतं. कळ्या जेवढ्या वाढतील तेवढं लवकर फळ येणार आहे. त्याच्यानंतर इथिलीन. इथिलीनचं काय काम तर इथिलीनचं आपल्याला माहिती आहे मार्केटमधून जे काही फळं आणतो ते कृत्रिमरित्या पिकवायचं काम कोण करत असतं ते इथिलीन नावाचं हार्मोन करत असतं. आणि दुसरं महत्वाचं कार्य म्हणजे पानांची गळती थांबवणं किंवा ती नियंत्रित करणं हे सुद्धा काम कोण करत असतं इथिलीन करत असतं. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं हार्मोन आहे ऍबिसिक ऍसिड. आता ऍबिसिक ऍसिड काय याला अँटी ग्रोथ हार्मोन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. वनस्पतींची वाढ रोखण्याचं काम हे करतं म्हणून हे अँटी ग्रोथ हार्मोन. याला स्ट्रेस हार्मोन सुद्धा ओळखलं किंवा याला स्ट्रेस हार्मोन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. महत्वाचं कार्य वनस्पतींची वाढ थांबवणं. कॉन्सेप्ट पक्का. चला पाहू आपण पुढचा प्रश्न. बरं जमतो का पुढचा प्रश्न?
मी पहिल्यांदा सांगितलं अगदी त्याच पद्धतीने जर कंबाईनला 15 प्रश्न विचारते विज्ञानामध्ये, तर यामध्ये कमीत कमी 1 ते 2 प्रश्न हे कृषीवर आधारित असतात. पहिला प्रश्न तुम्हाला सांगितला प्लांट हार्मोन आवडीचा, हा सुद्धा तसाच आवडीचा प्रश्न आहे आयोगाचा. पिकांवर पडणारे वेगवेगळे आजार आणि त्याला कारणीभूत असणारे घटक याच्यावर नेहमी आयोग प्रश्न विचारतो. PYQ अनालिसिसचा हाच सगळ्यात महत्वाचा फायदा असतो. कोणता प्रश्न येतो ते महत्वाचं नाही, बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट होतात, पण आयोगाचा पॅटर्न कोणता आहे, आयोगासाठी सगळ्यात महत्वाचा टॉपिक कोणता आहे, 15 प्रश्न जर विचारले जातात तर त्याच्यावर कृषीवर आधारित किती प्रश्न विचारले जातात, इन्व्हायरमेंटल सायन्सवर किती विचारले जातात, वनस्पती प्राण्यांच्या वर्गीकरणावर किती विचारले जातात, असे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आपले क्लिअर होतात आणि ते PYQ अनालिसिस मधूनच होत असतात. चला, कॉन्सेप्ट पक्का. आता पाहू आपण पुढचा प्रश्न. पहा बरं, जमतो का प्रश्न? साधारणतः 2010 पासूनच्या जर का प्रश्नपत्रिका उचकल्या आयोगाच्या, तर विज्ञान विषयामध्ये हा प्रश्न जो आहे तो कमीत कमी 7 ते 8 वेळेस रिपीट झालेला आहे. स्टेट बोर्ड सायन्स 8वी विज्ञान धडा 2 याच्यातून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड सायन्स खूप महत्वाचं आहे. माझं पूर्ण लेक्चर तयार आहे स्टेट बोर्ड सायन्सची, व्हिडिओ सगळे फ्री. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्ट मध्ये जा, तुम्हाला विज्ञानाची प्लेलिस्ट भेटणार आणि त्याच्यात हे सगळे कॉन्सेप्ट पक्के होणार. चला, प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे, तर प्रश्न विचारलेला आहे की कोणती लस त्वचेच्या थरामध्ये दिली जाते आणि लसेचं नाव आहे BCG. BCG चा लॉंग फॉर्म काय, तर बॅसिलिस कॅलमिटी ग्वारिन, म्हणजेच BCG. चला डिटेल मध्ये पाहू. मग सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की BCG दिली का जाती, तर BCG दिली जाती TB पासून संरक्षण होण्यासाठी, म्हणजे क्षय रोगापासून संरक्षण होण्यासाठी, प्रामुख्याने TB, मेनिंजायटिस सारख्या गंभीर आजारापासून नवजात शिशूचं संरक्षण व्हावं म्हणून जन्मल्या त्वचेच्या थरामध्ये ही लस दिली जाती. जर जन्मल्या नाही दिली गेली तर 5 वर्षापर्यंत का होईना ही लस लहान मुलांना दिली जाती. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा प्रश्न घ्या, 15 सेकंदाचा वेळ, जमते का पहा. प्रश्न एकदम सोपा आहे. आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आपल्याला 4 प्रकारचे डस्टबिन दिसतात, निळे, काळे, लाल आणि पिवळे. आणि प्रत्येक कचऱ्यामध्ये प्रत्येक डस्टबिन मध्ये विशिष्ट असा प्रकारचा कचरा साठवलेला असतो. जसं पिवळं डस्टबिन जे असतं ना, या पिवळ्या डस्टबिन मध्ये जो कचरा असतो तो असतो मानवी शारीरिक कचरा, म्हणजे एखादी जखम साफ केली, एखादा हवायचं घाण काय काढलेलं आहे ते त्या पिवळ्या डस्टबिन मध्ये साठवणार. तर लाल डस्टबिनचा वापर प्रामुख्याने प्लास्टिक वेस्ट गोळा करण्यासाठी केला जातो. ब्ल्यू डस्टबिनचा वापर हे काचेच्या बॉटल्स, काचेच्या सिरिंजच्या ज्या बॉटल्स असतात ते गोळा करण्यासाठी केला जातो. तर सगळ्यात महत्वाचे असतं काळं डस्टबिन. या काळ्या डस्टबिन मध्ये निडल्स म्हणजे इंजेक्शनच्या सुया, त्याच्यानंतर सर्जरीसाठी वापरणारे चाकू आणि मेटल पार्टिकल्स यांचा समावेश असतो, किंवा हे जमा केलं जातं, यांचं वेस्ट कलेक्ट केलं जातं. कॉन्सेप्ट पक्का. पहा बरं, हा पुढचा प्रश्न जमतो का. आतापर्यंतचं PYQचं अनालिसिस केल्यावर एक गोष्ट तर लक्षात आली की जे काही कंबाईनला प्रश्न विचारले जातात हे खूप कॉमन प्रश्न असतात, आणि PYQ जर प्रॉपर अनालिसिस केलं तर कंबाईन विज्ञान आपल्यासाठी अवघड नाही. चला, रोग किंवा आहार या टॉपिक वर विचारलेला प्रश्न आहे. 8वी धडा 2 स्टेट बोर्ड सायन्स मधला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, तर आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते. उत्तर आहे क्वाशियोकोर. आता क्वाशियोकोर म्हणजे काय, तर डिटेल मध्ये आपण पाहू. मग हा आजार समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला पाहावं लागेल फेम. फेम म्हणजे काय, तर प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, म्हणजेच काय, तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणारा आजार. पहिला याच्यात जो प्रकार आहे तो आहे क्वाशियोकोर. याच्यात होतं काय की आहार तर भेटतो पण या आहारामध्ये प्रथिनच नसतात. त्याच्यामुळे होतं काय की पोट जे आहे ते हातभर वाढतं, कारण की प्रथिनच नाहीये, त्याच्यामुळे शरीर बांधणीचं कामच होत नाहीये, म्हणून याला म्हणलं जातं क्वाशियोकोर. दुसरा जो आजार आहे तो आहे मरासमस. या मरासमस मध्ये काय होतं, तर तुम्हाला
म्हणजे भूकबळीच होती. ना प्रथिनं भेटतात ना कार्बोहायड्रेट भेटतं, म्हणजे मायक्रोन्यूट्रन्स आणि प्रथिनं या दोघांच्या अभावामुळे जो आजार होतो त्याला म्हणलं जातं मरासमस. म्हणजे खायलाच भेटत नाही. पण खायला नाही भेटलं तर काय होतं, तर अक्षरशः कातडी जी असते ती हाडाला चिकटते आणि अशा प्रकारचे जे बालक असतात ते मरासमस या आजाराने त्रस्त असतात. कॉन्सेप्ट पक्का? चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? मी पहिल्यांदा सांगितलं त्याचप्रमाणे पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा काय होता माहिती का, तर आपल्या अभ्यासाची दिशा ठरते आणि आपण फापड पसारा टाळतो. आता बघा ना की विज्ञानाचे फक्त 15 प्रश्न आहे आणि या 15 प्रश्नांमध्ये 2 ते 3 क्वेश्चन हे प्राण्यांचे वर्गीकरण आणि वनस्पतींचे वर्गीकरण याच्यावर विचारलेले असतात. हा जो प्रश्न आहे प्राण्यांच्या वर्गीकरणावरच आहे. काय प्रश्न आहे, तर प्रश्न आहे की सस्तन प्राण्यांची लक्षणं खालील प्रकारे कोणती असतात? बरोबर आहे, 4 लक्षणे दिलेली आहे की अंगावर केस असतात, हृदयाला 3 कप्पे असतात, मादीमध्ये स्तनग्रंथी असतात आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात. तर वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहे आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये फक्त एकच चूक आहे की सस्तन प्राणी जे असतात त्यांचं हृदय 4 कप्प्याचं असतं, यांच्या हृदयात 3 कप्प्याचं नसतं. त्याच्यामुळे ब चूक आहे, बाकी सगळं बरोबर आहे. कॉन्सेप्ट पक्का? पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? पुन्हा प्राणी वर्गीकरणावर विचारलेला प्रश्न आहे. मी म्हणलं ना पीवायक्यूचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो, आयोगाची दिशाच कळली की आयोगासाठी महत्वाचा टॉपिक कोणता आहे, तर प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण. प्रश्न काय आहे, तर पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण पहिलं, ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहे. तुम्हाला पायसेस वर्गातलं वैशिष्ट्य म्हणजे मत्स्य वर्गातलं वैशिष्ट्य दिलेले आहे. चुकीचं वैशिष्ट्य तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं, त्यांचं जीवन पूर्णतः जलीय आहे, एकदम बरोबर. दुसरं, त्यांचं हृदय जे असतं ते 3 कप्प्यांचं असतं का, नाही, त्यांचं हृदय हे 2 कप्प्यांचं असतं. तिसरं, ते शीत रक्ताचे प्राणी आहे आणि चौथं, त्यांच्या शरीरावर खवले असतात. हे तिन्ही पर्याय बरोबर आहे, फक्त ब पर्याय चुकीचा आहे. कॉन्सेप्ट पक्का? हा बरं, जमतोय का पुढचा प्रश्न? पुन्हा एकदा प्राणी वर्गीकरणावरचा प्रश्न. 15 प्रश्नामध्ये 4 प्रश्न हे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या वर्गीकरणावरच विचारले जात आहे एकाच एक्झाम मध्ये. पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा, काय वाचायचं ते कळतं, काय नाही वाचायचं तेही कळतं. चला, प्रश्न एकदम सोपा आहे. काय आहे, तर हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचं नाव काय आहे, तर हिप्नोटॉक्सिन. आता कसं होत चाललेलं आहे की स्टेट बोर्ड सायन्स जर तुम्ही वाचलं तर जनरली एक ऑन एन ॲव्हरेज आपल्याला मार्क पडू शकतात 10 ते 12. पण आता जो आहे आयोग दरवेळेस आपला ट्रेंड थोडा थोडा एनसीआरटी कडे करत चाललेला आहे आणि याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला 11वीच्या एनसीआरटी मध्ये सापडतं. मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू हायड्रा म्हणजे काय. हायड्रा, ज्याला मराठीमध्ये जलव्याल म्हणतात, जलचर प्राणी असतात, खास करून समुद्रामध्येच राहतात. काही प्राणी गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात. त्याचंच उदाहरण म्हणजे हायड्रा. या हायड्राकडे विशिष्ट प्रकारचे पेशी असतात ज्याला सिनिडोब्लास्ट म्हणलं जातं आणि त्याच्यामध्ये निमाटोसिस्ट नावाचा विषारी डंख असतो. यांच्याकडे जे टेंटॅकल असतात, हे टेंटॅकल, या टेंटॅकलचा वापर कशासाठी केला जातो, तर संरक्षणासाठी, मुवमेंटसाठी, फिरण्यासाठी आणि भक्ष्य पकडण्यासाठी केला जातो. याची उदाहरणं जर द्यायची झालं तर हायड्रा, जेलीफिश, कोरल सियानिमस आणि सीपेन. मित्रांनो, प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण डिटेल मध्ये करायचं असेल ॲनिमेटेड व्हिडिओ पाहून, तर माझं प्राण्यांचं आणि वनस्पतींच्या वर्गीकरणाचं पूर्ण सिरीज तयार आहे. मी त्याची जी लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो, जेव्हा वाटेल तेव्हा पाहून घ्या. सगळं फ्री आहे, त्याच्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा. कॉन्सेप्ट पक्का? पहा बरं, पुढचा प्रश्न जमतो का? मी परत एकदा सांगतो की 2010 पासून 2025 पर्यंतच्या जर का तुम्ही प्रश्नपत्रिका विज्ञान विषयाची व्यवस्थित केलं ना, तर तुम्ही अर्धा पेपर सोडून देणार. हा सुद्धा आवडीचा प्रश्न आहे. 8वीचं धातू आणि अधातू नावाचा जो टॉपिक आहे स्टेट बोर्ड सायन्स मधला, त्याच्यातून हा प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न गट ब ला सुद्धा विचारला गेला आणि गट क ला सुद्धा विचारला गेला 2024 लाच. तोच प्रश्न जसाच तसा विचारला गेलेला आहे. चला, मग प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. उत्तर आहे कॉपर आणि टिन, Cu+Sn. तिथं फक्त त्या प्रश्नामध्ये तुम्हाला कॉपर प्लस टिन दिलं होतं, कॉपर प्लस लीड दिलं होतं. इथं तुम्हाला डायरेक्ट केमिस्ट्री मधल्या संज्ञा सांगितलेल्या आहे. कॉन्सेप्ट अजून आपण पक्का करू.
मग अजून पण काय असे संमिश्र आहे की ज्याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारते. 8वीचा धडा धातू अधातू आणि संमिश्र याच्यातून हा प्रश्न विचारला जातो. सगळ्यात पहिल्यांदा पाहू संमिश्र म्हणजे काय. दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक धातू जेव्हा मिक्स केलं जातो आणि जेव्हा नवीन काहीतरी जन्माला येतं त्याला संमिश्र म्हणायचं, किंवा दोन किंवा अधिक धातू किंवा त्याच्यापेक्षा अधिक अधातू मिक्स करून जे नवीन काहीतरी जन्माला येतं त्याला काय म्हणायचं, संमिश्र किंवा अलॉय. कॉमनली वापरले जाणारे संमिश्र कोणते, तर ब्रास. कशापासून बनतं, तर कॉपर आणि झिंक पासून. दुसरं ब्रॉन्झ, न गंजणारं. कशापासून बनतं, कॉपर आणि टिन पासून. आणि तिसरं शोल्डर, शोल्डरिंग वायर जी असते ना, आपण टीव्हीचे पाहतो त्याच्यात जे बोर्ड असतात, पीसीबी असतात, इलेक्ट्रिक बोर्ड असतात, त्याच्यामध्ये जी शोल्डरिंग केलेली असते ती शोल्डरिंग, ते कशापासून बनतं ते शोल्डर, लीड आणि टिन पासून. कॉन्सेप्ट पक्का. अजून थांबा, अजूनही आहे की ज्याच्यावर एक प्रश्न विचारतो. हे अजून काही आल्यावर आहे की ज्याच्यावर एमपीएससी नेहमी प्रश्न विचारते, आणि त्यातलं आवडीचं आलाय जर म्हणलं एमपीएससी तर ते गन मेटल. मग गन मेटल बनतं कशापासून, त्याचा उपयोग कुठं होतो, प्रामुख्याने गन्स, बंदुका बनवण्यासाठी, बॅरल बनवण्यासाठी, बेरिंग बनवण्यासाठी. बनतं कशापासून, तर कॉपर, त्याच्यानंतर टिन, झिंक आणि लीड यापासून बनलेलं असतं. एकदा व्हिडिओ व्यवस्थित पॉज करा, या सगळ्याच्या नोट्स बनवा, कारण की याच्यावर प्रश्न विचारला जातोच. आणि मित्रांनो, हे जे आहे हे लुसेंट जनरल सायन्स या पुस्तकातून हे प्रश्न विचारला गेलेला आहे. गन मेटल कशाला म्हणतात, जर्मन सिल्वर कशाला म्हणतात, शोल्डर, बेल मेटल, रोज मेटल कशाला म्हणतात, किंवा त्याची संमिश्र कोणकोणती आहे, त्या संमिश्रामध्ये कोणकोणते घटक असतात, प्रश्न नेहमी आयोग विचारतं. व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःच्या नोट्स तयार करा आणि पाठच करून टाका. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न. 15 सेकंदाचाच वेळ आहे. रसायनशास्त्रामधला प्रश्न. रासायनिक उद्योगांमध्ये जिओलाइटचा उपयोग काय म्हणून केला जातो, तर जिओलाइटचा उपयोग उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट म्हणून केला जातो. काय असतं उत्प्रेरक, असे पदार्थ जे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही पण अभिक्रियेचा वेग वाढवतात त्यांना म्हणलं जातं उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट. चला, या जिओलाइटचे अजून काय फायदे ते पाहू. या जिओलाइटचा वापर कुठं कुठं होतो, सगळ्यात पहिल्यांदा पेट्रोलियम रिफायनरीज मध्ये. दुसरं, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मध्ये, उद्योगधंद्यामधून जे काही सांडपाणी बाहेर निघतं त्या सांडपाण्यामधून जे काही पोल्युटंट आहे ते दूर करण्यासाठी याचा वापर होतो. गॅस सेपरेशन मध्ये याचा उत्प्रेरक म्हणून वापर केला जातो. या ठिकाणी मॉलिक्युलर स्लीव्स म्हणून काम करतात. इन्व्हायरमेंटल क्लीनअप मध्ये आणि त्याचप्रमाणे ऑक्सिजनच्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा या जिओलाइटचा वापर केला जातो. कॉन्सेप्ट पक्का. आता पहा, पुढचा प्रश्न जमतो का. मित्रांनो, आपण एकाच पेपरचं अनालिसिस केलं. या एकाच पेपरच्या अनालिसिस मधून पीओकेचं अनालिसिस केलं. त्याच्यातून एवढंच सांगतो की प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण सर्वात महत्वाचं. धातू अधातूवर जे येणार क्वेश्चन आपण पाहिले, 15 क्वेश्चन जर विचारले गेले तर त्याच्यावर कृषी आधारित 2 क्वेश्चन असतात, हे सुद्धा आपल्याला कळलं. आणि सगळ्यात महत्वाचा पेपर पॅटर्न पहा, की बऱ्याच वेळा असं होतं की कंबाईनला कधी कधी ना जनरल सरळ सरळ प्रश्न विचारले जातात, कधी कधी 6 ते 7 क्वेश्चन हे फक्त गणित असतात. राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो, विज्ञान विषयातले त्यातला सहायक नंबर. त्याच्यामुळं धड्याच्या खालची जी काही गणित असतात ती सोडायची नाही. विज्ञानामध्ये जी काही गणित दिलेली आहे, फिजिक्स मध्ये खास करून करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा जो धडा आहे, धारा विद्युत. धारा विद्युत तुम्ही फक्त कॉन्सेप्ट पक्के करा. धारा विद्युतवर 4 ते 5 गणित विचारले जातात आलटून पालटून. या वर्षी जर का कॉन्सेप्ट विचारलं तर पुढच्या वर्षी क्वेश्चन नक्की विचारले जातात. तोच हा गणिताचा प्रश्न. चला, कॉन्सेप्ट पक्का. पहा बरं, जमतोय काय प्रश्न. बरं, या प्रश्नाचं एक वैशिष्ट्य आहे, गट ब ला सुद्धा विचारलेला आहे आणि गट क ला सुद्धा विचारलेला आहे. हाच प्रश्न रिपीट झालेला आहे. एकाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरी व्यवस्थित पाहिल्या, त्यांचे अनालिसिस जरी केलं तर आपल्याला रिपीट होणारे क्वेश्चन कळतात. आणि सोबतच असा कोणता टॉपिक आहे की या वर्षी त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल हे सुद्धा कळतं. आता इथं काय दिलेले, तुम्हाला विधान दिलेले, त्याच्यातलं चुकीचं विधान ओळखायचं आहे. चुकीचं विधान आहे 3 नंबरचं, जैविक पदार्थ फक्त नायट्रोजनचे बनलेले असतात का, नाही, हायड्रोजन कार्बन सगळ्यांचेच बनलेले असतात. हा, लक्षात ठेवायसारखं काय आहे तर सोलार पीव्ही म्हणजे काय आणि सोलार थर्मल म्हणजे काय. तर सोलार पीव्ही काय असतं की ज्या तंत्रज्ञानामुळे
सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचं सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर केलं जातं. आणि सोलार थर्मल म्हणजे काय, तर सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचं उष्णता ऊर्जेत रूपांतर केलं जातं. त्याला सोलार थर्मल टेक्नॉलॉजी म्हणलं जातं. आपण अजून कॉन्सेप्ट पक्का करू, थांबा. सोलार पीव्ही म्हणजे काय, तर सोलार फोटोव्होल्टाईक सेल, ज्याला आपण सोलार सेल म्हणून सुद्धा ओळखतो. आणि आपल्या घराच्या छतावर जे काही सोलार पॅनल बसवलेले असतात ते काय करतात, सूर्यकिरणांपासून सरळ विद्युत ऊर्जा निर्माण करत असतात. आणि हे निर्माण करण्याचं काम कोण करत असतं, तर फोटोव्होल्टाईक सेल, म्हणजेच ही सोलार पीव्ही टेक्नॉलॉजी जी आपल्या घराच्या छतावर बसवलेली असते. दुसरं जे आहे ते आहे सोलार थर्मल. आपल्या घराच्या छतावर जे काही सोलार गिझर बसवलेले आहे ते म्हणजे सोलार थर्मल किंवा सोलार उष्णता. सूर्यापासून येणारी जी काही ऊर्जा आहे त्याचं रूपांतर उष्णता ऊर्जेत केलं जातं आणि पाणी गरम केलं जातं. ही टेक्नॉलॉजी म्हणजे सोलार थर्मल. बरं, ही टेक्नॉलॉजी फक्त इथंच वापरतात का, नाही, तर हायड्रो पॉवर प्लांट किंवा थर्मल पॉवर प्लांट मध्ये सुद्धा वापरले जातात. थर्मल पॉवर प्लांट जिथे वीज निर्माण केली जाते त्या ठिकाणी सुद्धा या सूर्याच्या ऊर्जेपासून उष्णता निर्माण केली जाते. उष्णतेपासून स्टीम तयार केली जाते आणि या स्टीम पासून विजेचं रूपांतर केलं जातं. आलं लक्षात, कॉन्सेप्ट पक्का, 2 वेळेस आलेला क्वेश्चन आहे. आता शेवटचा प्रश्न, जमतं का पहा 15 सेकंदामध्ये. मागच्या 10 वर्षाचं पीवायक्यूचं अनालिसिस केलं तर एक गोष्ट अजून एक लक्षात येते की आयोगासाठी महत्वाचा टॉपिक कोणता, तर ध्वनी. आयोगासाठी महत्वाचा टॉपिक कोणता, तर प्रकाश. ध्वनी झालं, प्रकाश झालं, याच्यावर प्रश्न विचारतो म्हणजे विचारतो. चला, मग प्रश्न काय दिलेला या ठिकाणी, तर प्रश्न दिलेला आहे की दट्ट्या पुढं मागं हलवून द्रव असलेल्या सिलेंडर मध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. चला, पहिल्यांदा कॉन्सेप्ट पक्का करू. चला, कॉन्सेप्ट पक्का करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे तरंग. तरंग म्हणजे काय, तर तलावाच्या काठी बसायचं, एक दगड टाकायचं, पाण्यावर जे निर्माण होतं ते तरंग असतात. व्यावहारिक उदाहरण सांगितलं तुम्हाला. तरंगांचे साधारणतः 2 प्रकार असतात. पहिला असतो लॉन्जिट्युडनल वेव्स आणि दुसरा असतो ट्रान्सव्हर्स वेव्स. लॉन्जिट्युडनल वेव्स म्हणजे काय, की अनुतरंग. आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय, तर अवतरंग. लॉन्जिट्युडनल वेव्स म्हणजे नेमकं घडतं काय, तर याच्यामधले जे काही कण असतं त्या कणांचा प्रवास हा तरंगांच्या दिशेने होत असतो. तर अवतरंगामध्ये काय होतं, तर माध्यमातले जे काही कण असतात ते फक्त खालीवर हलत असतात, त्यांचा प्रवास तरंगांच्या दिशेने होत नाही, म्हणून याला म्हणलं जातं अवतरंग. या लॉन्जिट्युडनल वेव्हचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर ते आहे ध्वनी म्हणजे साऊंड वेव्स. कॉन्सेप्ट पक्का. आता वळू आपल्या प्रश्नाकडे. मग प्रश्न एकदम सोपा आहे. हे पहा, हे आहे सिलेंडर, या सिलेंडर मध्ये द्रव भरलेला आहे. हा दट्ट आहे. हा दट्ट काय करतो, हा प्रेशर क्रिएट करतो. हा सिलेंडर म्हणजेच काय, पिचकारी घ्या ना, या पिचकारीमध्ये पिचकारीचा दांडा आहे, बरोबर, याच्यात पाणी भरलेले आहे. जसं या पिचकारीच्या दांड्याने या पाण्यावर प्रेशर क्रिएट केलं तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे तरंग निर्माण होतात, तर लॉन्जिट्युडनल वेव्स. इथं पाहू शकता माध्यमातले कण हे तरंगांच्या दिशेने प्रवास करताय, म्हणजेच उदाहरण काय झालं, तर लॉन्जिट्युडनल वेव्स. कॉन्सेप्ट पक्का. अशाच प्रकारे याच्या पुढचा जो क्वेश्चन पेपर आहे तो असणार आहे 2023 मध्ये आलेली गट ब, गट क आणि राज्यसेवेचा पेपर. त्याच्यातले आपण सगळे पीओक्यू पाहणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न आवडत असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. पीवायक्यू अनालिसिस केलं नाही तर परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळवायचा मार्ग खडतर होत असतो. त्याच्यामुळं अनालिसिस करा आणि बेस्ट ऑफ लक. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण सुरू केलेली आहे विज्ञान विषयावरची पीवायक्यू सिरीज, ज्यामध्ये आपण पाहतोय एमपीसीच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये 2015 पासून 2025 पर्यंत कशा प्रकारे विज्ञान विषयावर प्रश्न विचारले जातात. आज आपलं हे दुसरं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा 2024 हा पेपर पाहणार आहे. आणि या पेपरमध्ये विज्ञान विषयावर कसे प्रश्न विचारले आहे ते पाहणार आहे. मित्रांनो, हा पेपर अगदी रिसेंट म्हणजे जून 2025 ला झालेला आहे. चला, मग सुरुवात करू. 15 सेकंदाचा वेळ आहे, 15 सेकंद सोडून पाहायचा प्रयत्न करा. नाही जमलं तर विथ एक्सप्लेनेशन आपण या 15 ते 16 क्वेश्चनचं अनालिसिस करणार आहोत. चला, मग टॉपिकला सुरुवात करू. पहा बरं, जमतो का प्रश्न.
मित्रांनो, हाच प्रश्न 2024च्या कंबाईन गट ब ला थोडा फिरून विचारलेला आहे. पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा होतो की आयोग आता कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारतो ते आपल्याला समजायला लागतं. चला आता पीवायक्यूचं अनालिसिस करू. प्रश्न काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण हे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करत असते? उत्तर आहे फोटो वोल्टाईक डायोड. चला आता वेळ झालेली कॉन्सेप्ट पक्का करायची. सगळ्यात पहिल्यांदा पाहू फोटो वोल्टाईक डायोड म्हणजे काय, पण तत्पूर्वी पाहू डायोड म्हणजे काय. तर मित्रांनो, डायोड म्हणजे अशी चावी जी विद्युतधारेला फक्त एकाच दिशेने जायला अलाउड करते, त्याला डायोड म्हणतात. हे डायोड सिलिकॉन किंवा जर्मेनियम यासारख्या सेमीकंडक्टर पासून बनलेले असतात. सिलिकॉन किंवा जर्मेनियम, ज्यांना आपण धातू सदृश्य किंवा मेटलॉइड म्हणून सुद्धा ओळखतो. आपल्या घराच्या छतावर जे काही सोलार पॅनल बसवलेले असतात, या सोलार पॅनल मध्ये हे फोटो वोल्टाईक डायोड लावलेले असतात, जे सोलार सेल म्हणून सुद्धा ओळखले जातात. हे फोटो वोल्टाईक डायोड करतात काय, तर सूर्यप्रकाशाचे रूपांतर डायरेक्ट विजेमध्ये म्हणजे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम हे फोटो वोल्टाईक डायोड करत असतात. आता सौर ऊर्जेद्वारे जी काही वीज मिळती ती डीसी च्या स्वरूपात म्हणजे डायरेक्ट करंटच्या स्वरूपात भेटत असती, पण आपल्या घरातली जी काही उपकरणं असतात ती एसी वर चालणारे म्हणजे अल्टरनेटिंग करंट वर चालणारे असतात. मग सौर ऊर्जेपासून मिळणारी डीसी स्वरूपातली वीज एसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक उपकरण वापरलं जातं, त्याला इन्व्हर्टर म्हणतात. म्हणजे घराच्या छतावर जर का सोलर पॅनल बसवलं आणि ती वीज जर तुम्हाला वापरायची झाली तर तुम्हाला इन्व्हर्टर बसवावं लागतं. कॉन्सेप्ट पक्का? प्रश्न चला बरं, जमतं का पहा बरं, 15 सेकंदामध्ये सोडवायचं आहे. पीवायक्यू सोडवायचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय असतो? 15 मार्काचं विज्ञान कंबाईनला विचारलं जातं. त्याच्यामध्ये 2 जे प्रश्न असतात ते कृषीवरच असतात. 3 ते 4 क्वेश्चन हे प्राण्यांचे किंवा वनस्पतीच्या वर्गीकरणावर असतात आणि एक प्रश्न ध्वनीवर असतो, म्हणजे असतोच. म्हणजे आपल्याला घटक कळतात पीवायक्यू अनालिसिस केल्यामुळे की आयोगाला कुठले घटक आवडतात आणि तो कशावर प्रश्न विचारतो. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा 2010 पासून 2025 पर्यंतच्या जर प्रश्नपत्रिका चालल्या तर हा 7 ते 8 वेळेस आलेला प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न आहे, आवडता प्रश्न आहे. चला आता पाहू इथे काय दिलेले प्रश्नामध्ये सांगितलेले की तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय काय आहे, तर मानवाच्या आवाजाची जी क्षमता असती ती 20 हर्ट्स पासून 20,000 हर्ट्स एवढी असती. म्हणजेच काय, तर माणसाच्या कानाला 20 हर्ट्स पासून 20,000 हर्ट्स वारंवारता असणारेच आवाज ऐकू येतात. अगदी विधान बरोबर आहे. पहिलं बरोबर. दुसरं विधान आहे, इन्फ्रासॉनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्स पेक्षा अधिक असते. चूक. इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता ही 20 हर्ट्स पेक्षा सुद्धा कमी असते. त्याच्यामुळे दुसरं विधान हे चूक आहे. त्या ठिकाणी तिसरं विधान जे आहे ते आहे, अल्ट्रासॉनिक वेव्हची जी वारंवारता असते ती 20 हर्ट्स पेक्षा कमी असते. चूक. अल्ट्रासॉनिक वेव्हची वारंवारता जी असते ती 20,000 हर्ट्स पेक्षा अधिक असती. इथं उलट पुलट विचारलेलं आहे, त्याच्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आणि चौथं जे दिलेलं आहे ते, ध्वनी लहरी घन माध्यमातून प्रवास करू शकत नाही. चूक. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते, निर्वातातून ध्वनी जाऊ शकत नाही आणि घन माध्यम हे ध्वनीच्या प्रसारणासाठी अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे. त्याच्यामुळं हे सुद्धा विधान चुकीचं आहे. चला आता कॉन्सेप्ट आपण डिटेल मध्ये पक्का करू. कॉन्सेप्ट पक्का करायच्या अगोदर आपण पाहू वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. एका ठराविक ठिकाणाहून एका सेकंदामध्ये जेवढे तरंग पास होतात त्यांना म्हणलं जातं वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी. उदाहरण द्यायचं झालं, मी म्हणलं की एका वेव्हची फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्स आहे, याचाच अर्थ एका ठिकाणाहून एका सेकंदात एकच वेव्ह पास होतीये. 2 हर्ट्स असेल तर एका ठिकाणून एका सेकंदात 2 वेव्ह पास होत आहे. आलं लक्षात? याला म्हणायचं वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी. आता या वारंवारतेचं फ्रिक्वेन्सीचं एकक काय आहे, तर हर्ट्स. या फ्रिक्वेन्सीवरून वेव्हचे तरंगांचे 2 प्रकार पडतात. पहिला पडतो अल्ट्रासॉनिक वेव्ह आणि दुसरा पडतो इन्फ्रासॉनिक वेव्ह. अल्ट्रासॉनिक वेव्ह म्हणजे काय, ज्यांची वारंवारता फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्स पेक्षा अधिक आहे. म्हणजेच एका ठिकाणाहून एका सेकंदात 20,000 हर्ट्स पेक्षाही जास्त तरंग पास होत आहे, ते असतात अल्ट्रासॉनिक वेव्ह. आणि त्याच्या उलट इन्फ्रासॉनिक वेव्ह, यांची फ्रिक्वेन्सी ही 20 हर्ट्स पेक्षा सुद्धा कमी असते. म्हणजे एका सेकंदात एका ठिकाणाहून फक्त 20 हर्ट्स पेक्षाही कमी तरंग पास होत असतात. कॉन्सेप्ट पक्का?
मग इन्फ्रासॉनिक वेव्हचं उदाहरण जर द्यायचं झालं तर भूकंप लहरी किंवा ज्वालामुखी. गोठ्यामध्ये बांधलेली जनावरे अचानक हंबरडा फोडायला लागतात कारण की त्या भूकंप व्हायच्या आधी त्या जनावरांना कळतं की भूकंप होणार आहे. का? कारण की ते इन्फ्रासॉनिक वेव्स ऐकू शकतात. माणूस ऐकू शकत नाही कारण माणसाच्या कानाची क्षमता 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झ एवढी आहे. कॉन्सेप्ट. मग अल्ट्रासॉनिक वेव्हचं जर का उदाहरण द्यायचं झालं तर वटवाघळं किंवा डॉल्फिन सारखे प्राणी या अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करत असतात. वटवाघळं भक्ष्य पकडण्यासाठी किंवा रस्ता शोधण्यासाठी या अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करत असतात. बऱ्याच वेळा गर्भवती स्त्रिया यांच्या गर्भाची स्थिती जर पाहिजे असेल तर त्यावेळेस त्यांची सोनोग्राफी केली जाते. यामध्ये सुद्धा या अल्ट्रासॉनिक वेव्हचाच वापर होतो. आता भाऊ पुढचा प्रश्न पहा बरं, 15 सेकंदात जमतो का? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा 8वी एनसीईआरटी मधून विचारलेला प्रश्न आहे. आयोग आता स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे चालले. याचे बेस्ट एक्झाम्पल. प्रश्न काय आहे? तर बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी करतात? 4 पर्याय आहे. त्याच्यातलं उत्तर आहे सरपी घर्षण म्हणजे स्लाइडिंग फ्रिक्शन. चला, पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट पक्का करू म्हणजे तुम्हाला उत्तर कळन कसं आलं ते. प्रश्न इंग्लिश मध्ये पाहिला म्हणून घाबरायचं कारण नाही. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे स्थितिक घर्षण पहिला प्रकार. याच्यामध्ये काय होतं? तर जमिनीवर एखादा निद्रिस्त अवस्थेत पडलेला बॉक्स असतो, निवांत पडलेला असतो. तर जमीन आणि हा बॉक्स यांच्यामध्ये जे घर्षण असतं याला म्हणलं जातं स्टॅटिक फ्रिक्शन. यामध्ये दोन्हीच्या दोन्ही गोष्टी अचल अवस्थेमध्ये असतात. जर का या बॉक्सला हलवायचं असेल तर तुम्हाला बरंच बल प्रयुक्त करावं लागतं. चारही प्रकारामध्ये सगळ्यात जास्त घर्षण जे असतं ते स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये असतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्लाइडिंग फ्रिक्शन. या स्लाइडिंग फ्रिक्शन मध्ये होतं काय? तर एक जे माध्यम असतं ते अचल असतं आणि एक माध्यम चल असतं. इथं जमीन अचल आहे आणि त्याच्यावर बॉक्स हा लोटला जातोय, हा चल आहे. अजून सोपं उदाहरण जर सांगायचं झालं तर घसरगुंडी. घसरगुंडीमधून आपण जेव्हा घसरतो त्यावेळेस घसरगुंडी जागेवरच असते, मात्र आपण सटकत जातो. याचाच अर्थ याच्यामध्ये एक गोष्ट अचल असते आणि दुसरी गोष्ट चल असते. अशा प्रकारच्या घर्षणाला म्हणलं जातं स्लाइडिंग फ्रिक्शन किंवा कायनेटिक फ्रिक्शन. कॉन्सेप्ट पक्का. पुढचा जो प्रकार आहे तो आहे रोलिंग फ्रिक्शन. याच्यामध्ये एक माध्यम अचल असतं आणि एक माध्यम चल असतं. चल माध्यम म्हणजेच काय? वर्तुळाकार गोष्ट, चाक झालं किंवा रोडवर फिरणारी सायकल झाली. स्लाइडिंग फ्रिक्शन पेक्षा हे कमकुवत असतं. त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे फ्लुइड फ्रिक्शन. फ्लुइड फ्रिक्शनचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर पाण्यात पोहणारा माणूस किंवा हवेत उडणारं विमान. कॉन्सेप्ट पक्का. मग या बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये असणारं स्लाइडिंग फ्रिक्शन कमी करण्यासाठी केला जातो. कॉन्सेप्ट पक्का. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. सोडवायची गरज नाही कारण की हा प्रश्न रद्द झालेला आहे. आयोगाची आपली नेहमीची सवय. चला मित्रांनो, जमतो का प्रश्न? पहा बरं 15 सेकंदामध्ये. आयोगाचा सगळ्यात आवडीचा प्रश्न. 2010 पासून 2025 पर्यंतच्या जर का प्रश्नपत्रिका पाहिल्या तर हा प्रश्न 1760 वेळेस विचारलेला आहे. 8वीच्या धातू अधातू या धड्यातला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे कांस्य म्हणजे ब्रॉन्झ या मिश्र धातूमध्ये म्हणजे संमिश्रणामध्ये टिंब या दोन धातूंचा समावेश असतो. उत्तर आहे कॉपर आणि टीन. हा प्रश्न मित्रांनो जसच्या तसं कंबाईन पूर्व गट ब 2024 ला विचारलेला आहे. जर तुम्ही माझं यापूर्वीचं एक्सप्लेनेशनचं लेक्चर नसेल पाहिलं पीवायक्यूचं तर नक्की पाहून घ्या, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो की बरेच असे प्रश्न असतात की जे जसेच्या तसे रिपीट होत असतात, म्हणजे फुकटचे मार्क तुम्हाला भेटत असतात. चला आता आपण कॉन्सेप्ट पक्का करू डिटेल मध्ये. मग अजून पण काय असे संमिश्र आहे की ज्याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारते?
8वीचा धडा धातू अधातू आणि संमिश्र याच्यातून हा प्रश्न विचारला जातो. सगळ्यात पहिल्यांदा पाहू संमिश्र म्हणजे काय. दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक धातू जेव्हा मिक्स केलं जातो आणि जेव्हा नवीन काहीतरी जन्माला येतं त्याला संमिश्र म्हणायचं, किंवा दोन किंवा अधिक धातू किंवा त्याच्यापेक्षा अधिक अधातू मिक्स करून जे नवीन काहीतरी जन्माला येतं त्याला काय म्हणायचं, संमिश्र किंवा अलॉय. कॉमनली वापरले जाणारे संमिश्र कोणते, तर ब्रास. कशापासून बनतं, तर कॉपर आणि झिंक पासून. दुसरं ब्रॉन्झ, न गंजणार, कशापासून बनतं, कॉपर आणि टिन पासून. आणि तिसरं शोल्डर, शोल्डरिंग वायर जी असते ना, आपण टीव्ही जे पाहतो त्याच्यात जे बोर्ड असतात, पीसीबी असतात, इलेक्ट्रिक बोर्ड असतात, त्याच्यामध्ये जी शोल्डरिंग केलेली असते ती शोल्डरिंग, ते कशापासून बनतं ते शोल्डर, लीड आणि टिन पासून. कॉन्सेप्ट पक्का. अजून थांबा, अजूनही आहे की ज्याच्यावर एक प्रश्न विचारतो. हे अजून काही आल्यावर आहे की ज्याच्यावर एमपीएससी नेहमी प्रश्न विचारते, आणि त्यातलं आवडीचं आलाय जर म्हणलं एमपीएससी तर ते गन मेटल. मग गन मेटल बनतं कशापासून, त्याचा उपयोग कुठं होतो, प्रामुख्याने गन्स, बंदुका बनवण्यासाठी, बॅरल बनवण्यासाठी, बेरिंग बनवण्यासाठी. बनतं कशापासून, तर कॉपर, त्याच्यानंतर टिन, झिंक आणि लीड यापासून बनलेलं असतं. एकदा व्हिडिओ व्यवस्थित पॉज करा, या सगळ्याच्या नोट्स बनवा, कारण की याच्यावर प्रश्न विचारला जातोच. आणि मित्रांनो, हे जे आहे हे लुसेंट जनरल सायन्स या पुस्तकातून हे प्रश्न विचारला गेलेला आहे. हे गन मेटल कशाला म्हणतात, जर्मन सिल्वर कशाला म्हणतात, शोल्डर, बेल मेटल, रोज मेटल कशाला म्हणतात, किंवा त्याचे संमिश्र कोणकोणते आहे, त्या संमिश्रामध्ये कोणकोणते घटक असतात, प्रश्न नेहमी आयोग विचारतं. व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःच्या नोट्स तयार करा आणि पाठच करून टाका. चला, जमतो का प्रश्न, पहा बरं. 11वी केमिस्ट्री एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन आहे. मी म्हणलं ना, आयोगाचा पॅटर्न आता बदलत चाललेला आहे आणि तो एनसीईआरटी कडे झुकत चाललेला आहे. प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू काय, तर उत्तर आहे क्लोरोफॉर्म, CH Cl3. कॉन्सेप्ट पक्का. चला, आता पुढचा प्रश्न सोडू. मी म्हणलं ना 15 प्रश्न विचारतात, 15 प्रश्नामध्ये कमीत कमी 3 ते 4 प्रश्न ते प्राण्यांचं वर्गीकरण किंवा वनस्पतीच्या वर्गीकरणावर विचारतं, म्हणजे विचारतं. त्यातला हा बेस्ट एक्झाम्पल. हा प्रश्न सुद्धा एनसीईआरटी मधून आलेला आहे, मी मान्य करतो. चला, आता पाहू आपण पुढचा प्रश्न. हा, तत्पूर्वी प्राण्यांचं वनस्पतीचं वर्गीकरण माझ्या सायन्सच्या प्लेलिस्ट मध्ये डिटेल मध्ये दिलेलं आहे. एनसीईआरटी चे सुद्धा लेक्चर आहे, कोणाला इच्छा असेल तर जाऊन पहा. प्लेलिस्ट मध्ये फ्री मध्ये व्हिडिओ अवेलेबल आहे. चला, आता पाहू पुढचा प्रश्न. जमते का पहा बरं 15 सेकंदात. हा सुद्धा प्राण्यांच्या वर्गीकरणातून विचारलेला प्रश्न आहे. एक धडा प्राण्यांचं आणि वनस्पतीचं वर्गीकरण 8वी 9वी 10वी 11वीतून डिटेल केलं ना, 3 ते 4 मार्क तुम्हाला कंबाईनला आरामशीर येतात. पीवायक्यू अनालिसिस तुम्हाला हेच सांगतं. चला, पहिल्यांदा प्रश्न वाचू. प्रश्न काय सांगतोय, तर पेट्रोमायझोन मध्ये टिंब द्वारे अँटी कॉग्युलंट स्त्रवले जातात. उत्तर आहे लाळ ग्रंथी किंवा सलॅवरी ग्लँड. आता इथं कॉन्सेप्ट पक्का करणं गरजेचं आहे आणि डिटेल मध्ये करू. चला, सगळ्यात पहिल्यांदा पाहू पेट्रोमायझोन म्हणजे काय. तर पेट्रोमायझोन म्हणजे लॅम्प्रे. लॅम्प्रे म्हणजेच काय, तर जबडा नसलेला मासा आहे. पहा, हा जबडा नसलेला मासा म्हणजे लॅम्प्रे. याच्या तोंडामध्ये, याला जबडा नसतो पण याच्या तोंडामध्ये असंख्य वर्तुळाकार असे दात असतात. हा काय करतो, भक्ष्याला जाऊन पकडतो आणि भक्ष्याच्या शरीरामधलं रक्त प्यायला सुरुवात करतो. आता भक्ष्याच्या शरीरातलं जे रक्त आहे ते गोठू नाही किंवा त्याचा गुठळ्या होऊ नये म्हणून अँटीकॉग्युलंट नावाचं रसायन सुद्धा स्त्रवतो. हे जे अँटीकॉग्युलंट, आता कॉग्युलंट माहिती, कॉग्युलंट काय असतो, मला जर का जखम झाली, रक्तप्रवाह सुरू झाला आणि तो काही वेळानंतर लगेच थांबून जातो, का, कारण त्याच्यावर खपली धरती, त्याच्यावर गुठळ्या होतात रक्ताच्या, त्याला म्हणायचं कॉग्युलेशन. आणि अँटीकॉग्युलंट म्हणजे काय, किंवा रक्ताच्या गुठळ्या होऊ नये म्हणून स्त्रवणारं रसायन. मग हे जे केमिकल आहे किंवा हे जे अँटीकॉग्युलंट आहे, हे स्त्रवण्याचं काम कोण करत असतं, तर या सलायवरी ग्लँड करत असतात. आणि या सलायवरी ग्लँड कुठं असतात, तर या माशेच्या जिभेच्या खाली. आलं लक्षात, कॉन्सेप्ट पक्का. पेट्रोमायझिन म्हणजे काय, जबडा नसलेला मासा. अतिशय सोपा प्रश्न. पहा बरं, जमतो का 15 सेकंदात सोडवायला, जमणारच आहे. मी म्हणलं ना मित्रांनो,
15 मार्कामध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन हे प्राण्यांचे वर्गीकरण किंवा वनस्पतीचे वर्गीकरण मधूनच येतात. त्याच्यामुळं महत्वाचे धडे कोणते? तर प्राण्यांचे आणि वनस्पतीचे वर्गीकरण. नाही जमलं ना सगळं, तर फक्त एवढं 2-3 टॉपिक करा, 5-6 मार्क तुम्ही आरामशीर घेऊन येता. चला प्रश्न पाहू. प्रश्न काय सांगतोय? तर प्रश्न हे सांगतोय, तर कांगारू प्राणी हा टिंब फायलम मध्ये समाविष्ट होतो. सस्तनी प्राण्यांमध्ये येणारा गट आहे किंवा सस्तनी गटामध्ये येणारा प्राणी आहे मॅमिलिया गटातला. ठीक आहे, कॉन्सेप्ट पक्का. आता पाहू पुढचा प्रश्न. कृषीवर आधारित 15 पैकी एक क्वेश्चन तरी विचारला जातो, मी तुम्हाला सांगितलंय, आणि हा तोच प्रश्न आहे. जमणार, सगळ्यांना जमणार हा प्रश्न. प्रश्न एकदम सोपा आहे. जैविक खतांमुळे खालील 4 पर्यायांपैकी काय होतं? तर मातीमधल्या पोषण तत्वांचे समृद्धीकरण होत असतं. जैविक खत आणि रासायनिक खत. जैविक खतामुळे मातीतील पोषण तत्वांचं समृद्धीकरण होत असतं. कॉन्सेप्ट पक्का. पीवायक्यू अनालिसिसचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे? तर 15 पैकी 2 प्रश्न कृषीवर विचारले जातात, म्हणजे जातात. परत कृषीवर आधारित दुसरा प्रश्न आणि आयोगाचा आवडीचा प्रश्न आहे. पहा बरं जमतो का 15 सेकंदात. 2 क्वेश्चन नेहमी आयोग विचारतो. एक म्हणजे प्लांट हार्मोन, म्हणजे वनस्पती संप्रेरके किंवा पिकांवर पडणारे आजार. 15 पैकी 2 क्वेश्चन येतात म्हणजे येतात. इथं प्रश्न काय दिलेला आहे? तर भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो? तर पर्याय नंबर 2, सर्कोस्पोरा. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा की हा प्रश्न थोडा फिरून विचारलेला आहे, पण कंबाईन पूर्व गट ब 2024 ला विचारलेला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय? तर आयोगाला कोणता घटक आवडतो किंवा या वर्षी आयोगाचा ट्रेंड कुठल्या घटकावर प्रश्न विचारायचा आहे तो आपल्याला लक्षात येतो. कॉन्सेप्ट पक्का. आता आपल्याला एवढं तर कळलं की भुईमुगावर जो टिक्का रोग पडतो त्याला कारणीभूत कोण असतो? तर सर्कोस्पोरा. इतर 3 पर्याय पण पाहू, ते कुठल्या रोगाला कारणीभूत असतात. पहिला पर्याय जो दिला आहे उत्तरामध्ये तो आहे फुजारियम. बरोबर आहे. तर हा जो आहे हा विल्ट नावाचा जो रोग आहे हा प्रामुख्याने केळी, कपाशी आणि टोमॅटोवर पडतो, याला कारणीभूत असतो. त्याच्यानंतर कोलेटोट्रियम हा जो आहे हा रेड रूट, म्हणजे लाल मुळ जे असतात ऊसामध्ये जे दिसतात त्या रोगासाठी कारणीभूत असतात. आणि पक्सिनिया, पक्सिनिया जो आहे हा काळा गंज जो आपल्याला गव्हावर दिसतो, म्हणजे ब्लॅक रस जो आपल्याला गव्हावर दिसतो त्या रोगासाठी कारणीभूत असतो. मित्रांनो मी सांगितलं ना तुम्हाला की 15 पैकी 2 प्रश्न कृषीवर येतात म्हणजे येतात. चला जमतो का पहा बरं प्रश्न. पुन्हा एकदा प्राण्यांच्या वर्गीकरणावर आलेला प्रश्न आहे. मित्रांनो डिटेल मध्ये जर का तुम्हाला प्राण्यांचं आणि वनस्पतीचं वर्गीकरण शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट मध्ये अॅनिमेटेड व्हिडिओ सहित प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतींचे वर्गीकरणाचे चांगले असे लेक्चर दिलेले आहे. नक्की एकदा पहा, फायदा होईल. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. आठवीचा स्टेट बोर्डचा दुसरा धडा, आरोग्य आणि रोग, याच्यामधून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मित्रांनो पोलिओ हा आजार आयोगाचा सगळ्यात आवडता आजार. 2024 मध्येच राज्यसेवेला पोलिओवर प्रश्न विचारला गेलेला होता आणि अगदी 2024च्या कंबाईनला परत पोलिओवर आयोगाकडून प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, चला मग पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट पक्का करू. आपल्याला माहिती पोलिओ तो व्हायरल डिसीज